श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50,000. आत्ताच अर्ज करा. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल. फॉर्म भरण्यासाठी किंवा सरकारी योजनेच्या तपशिलासाठी गुगलवर नाना फाउंडेशन नक्की सर्च करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला PDF फाईल हवी असेल तर टेलिग्राम जॉईन करा. लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही शिष्यवृत्ती आहे रोटरी क्लब ऑफ मुलुंडने सुरू केलेली आहे. ही शिष्यवृत्ती सध्या IT मधील व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी पदवी, डिप्लोमा, औषध, फार्मसी, पर्यटन, मास मीडिया इत्यादी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. अत्यंत महत्त्वाचं आहे, या शिष्यवृत्ती अंतर्गत तुम्हाला तुमच्या वार्षिक फीस जे काय असेल त्याचं आर्थिक सहाय्य तुम्हाला केलं जाईल. नक्की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. फॉर्म कसा भरायचा, लास्ट तारीख काय असेल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. आणि हा फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर नक्की तुम्ही क्लिक करू शकता. तर बघा, इथे लिहिलेलं आहे शिष्यवृत्तीची रक्कम, आर्थिक सहाय्य समर्थन, शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024. त्यानंतर पात्रता, अभ्यासक्रम 10वी किंवा 12वी नंतरचे कोणतेही विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन कोर्स असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा आणखीन तुम्ही वोकेशनल कोर्स कुठले करत असताल तर तुम्ही यासाठी पात्र देखील आहात. MBA असताल, BSc IT असतील, मीडिया असेल, म्हणजे 10वी 12वी नंतर कुठलेही शिक्षण तुम्ही घेत असताल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. तुम्हाला आर्थिक सहाय्य समर्थन दिलं जाईल. पात्रता निकष काय बघा, विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणाऱ्या कोणत्याही अभ्यासक्रमात कोणत्याही वर्षाचा अभ्यास करणारे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळावी, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, याच्यासाठी काय कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट आकारचा फोटो, आधार कार्ड, 10वी मार्कशीट, अर्जदारांचे सध्याचे घर, वीज बिल आणि त्यानंतर तुमच्या वडिलांची पगार स्लिप किंवा व्यावसायिक असल्यास IT रिटर्न. तहसीलदाराद्वारे जो उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे तो स्वीकारला धरला जाणार नाही. आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर नक्की क्लिक करा किंवा गुगलवर नाना फाउंडेशन अवश्य सर्च करा. आणि त्याचप्रमाणे ही कुठलीही फेक नाहीये. तुम्हाला इथे अधिकृत ऑफिशियली नंबर पण दिलेले आहेत. या नंबरवर तुम्ही इथे नाव पण दिलेले आहेत, या फोन करून तुम्ही विचारू शकता. अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही फोन करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहे, हे बघा, हे लिंक दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. आणि तुम्हाला कशा प्रकारे काय करायचं प्रोसेस, त्या लिंकवर जायचंय. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमची कागद पडताळणी होईल आणि वैयक्तिक तुमची प्रत्यक्ष मुलाखत होईल. तुम्ही जे काही फॉर्म मध्ये गुगल फॉर्म मध्ये माहिती भरताल त्यानंतर ही टीम आहे, कमिटी आहे, ते चेक करतील आणि तुम्हाला फोन करतील. त्यानंतर तुमची मुलाखत होईल आणि तुम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जाईल. तर फॉर्म भरण्यासाठी नक्कीच व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरा. लास्ट डेट 25 ऑगस्ट आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर गरीब गरजू लोकांचा फायदा होईल. आपण कुणाच चांगलं केलं, नक्कीच परमेश्वर आपलं चांगलं करतो. तर सर्वांनी अवश्य फॉर्म भरा. काय अडचण असेल कमेंट करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. लिंक ओपन नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली गुगलवर नाना फाउंडेशन अवश्य सर्च करा आणि हा फॉर्म त्वरित तुम्ही भरा. 10वी 12वी पास विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. अशा सर्व अपडेटसाठी, सरकारी योजना आणि सरकारी शिष्यवृत्तीसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.